महिला सक्षमीकरणासाठी सरकारचे आणखीन एक सकारात्मक पाऊल। राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेचा लाभ आता नोंदणीकृत महिला सेवा सहकारी संस्थांनाही मिळणार आहे। या संदर्भात महसूल मंत्री बावनकुळेंनी शासकीय पत्रक जारी केलंय। ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी योजना फायदेशीर असल्याचं म्हणत चित्रा वाघ यांनी फडणवीसांचे आभार मानले। तर शरद पवारांना जे योग्य वाटतंय ते करतील असं अरविंद सावंतांनी म्हटलंय। कुठला निर्णय झाला की भाष्य करू असं अरविंद सावंतांनी म्हटलं। राम मंदिरातील चोरीचं प्रकरण विसरण्यासाठी रोज नाटक सुरू आहे। पवार एनडीए मध्ये जाण्याच्या चर्चांवर अरविंद सावंतांनी हे वक्तव्य केलं। जो पक्ष आहे तो त्या पक्षाने काय करावं हे आम्ही सांगणार का? पवार साहेबांना जे योग्य वाटतं ते करतील, त्यांच्या पक्षाची लोक आहेत, त्याच्यावर आम्ही भाष्य करणं, निर्णय एखादा झाल्यानंतर भाष्य करू। त्या आता भ्रमावर भाष्य करू नका। सध्या देशातल्या सत्ताधारी पक्षांना भ्रम आवडतो, सत्य आवडत नाही। विसरा बरं, राम मंदिरात चोरी झाली ती, म्हणून आम्ही रामरक्षा करतोय, कळलं? हे रामरक्षा करण्यामागचं कारणच आहे की ही जी चोरी आहे ती विसरावी म्हणून हे रोज काहीतरी नवीन नाटक करतील। सोलापूर मुंबई विमानसेवा 2 ऑगस्ट पासून पुन्हा सुरू होणार आहे। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती दिली आहे। आठवड्यातील 4 दिवस विमानसेवा सुरू राहणार आहे। सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार असे 4 दिवस सेवा मिळणार आहे।